महिला व बाल विकास विभागाअंतर्गत अंगणवाडीमध्ये मदतनीस या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. गडचिरोली नगर परिषदेमधील हे अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याच्यामध्ये कोणत्या पंचायतीसाठी किती अर्ज मागविण्यात येत आहेत ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. पंचायत कुरखेडा याच्यासाठी 1 रिक्त पद आहे. भमरागड यामध्ये 2 रिक्त पदे आहेत. धानोरा 1 रिक्त पद आहे. आरमोर याच्यामध्ये 5 रिक्त पदे, सिरोचामध्ये 2 रिक्त पदे, चरमोशीमध्ये 1, एट्टापल्लीमध्ये 1, गडचिरोलीमध्ये 2 अशा प्रकारे हे पदभरती केली जाणार आहे. आणि मदतनीस या पदासाठी दरमहा 7,500 रुपये एवढं मानधन दिलं जाणार आहे. तर त्याच्यासाठी अटी व शर्ती आहेत. त्या कोणत्या आपण सविस्तरपणे पाहून घेऊ. शैक्षणिक पात्रता मित्रांनो, किमान 12वी पास असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. वास्तव्याची अट, त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र इत्यादी कागदपत्र जोडणं तुम्हाला आवश्यक राहील. वयाची अट तुम्हाला 18 वर्ष कमीत कमी आणि 35 वर्ष जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे, तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. आणि तुम्हाला 10वीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र जोडणं इथे बंधनकारक राहणार आहे. कुटुंब म्हणजे तुमचं लग्न झालेलं आहे आणि तुम्हाला 2 मुली आहेत, त्याच्यापेक्षा जास्त नाही असं प्रमाणपत्र तुम्हाला इथे जोडणं बंधनकारक आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. तर विधवा असल्यास त्यांना त्यांच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील आणि त्यांनी पुनर्विवाह न केल्याबाबतचा 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर सोयी घोषणापत्र जोडायचं आहे. उमेदवार अनाथ असल्यास महिला व बाल विभाग यांचे अनाथ प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. मागासवर्गीय उमेदवारांनी सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राच्या सत्य प्रतीसह अर्ज सादर करायचा आहे. अनुभव, कुठल्याही खाजगी किंवा अनुदानित संस्थेमध्ये केलेला अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही. याबाबतचा कोणता युक्तिवाद उमेदवाराने केल्यास त्याचा अर्ज अपात्र ठरवण्यात येईल. एका उमेदवाराने फक्त एकच अर्ज करायचा आहे. अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, विधवा अटी व शर्तीमधील 6 नुसार दाखला, अनाथ महिला असल्यास अटी व शर्तीमधील क्रमांक 7 नुसार दाखला इत्यादी साक्षांकित केलेल्या प्रती जोडणे आवश्यक राहील. त्याचप्रमाणे अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 21 फेब्रुवारी 2025 नंतर कोणत्याही प्रकारचे दस्तावेज स्वीकारले जाणार नाही. शहराचे नाव व पदाचे नाव नमूद केले नसणे, अर्ज अपुरा भरलेला असणे, खाडाखोड असणे, उमेदवाराची विविध ठिकाणी स्वाक्षरी नसणे, तसेच अर्जाच्या सोबत अत्यावश्यक त्या कागदपत्राच्या छायांकित व साक्षांकित प्रती नसणे इत्यादी कारणामुळे तुमचा हा अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो. अंतिम दिनांकानंतर पोस्टाने तुम्ही फॉर्म पाठविला असेल तर तो फॉर्म पण इथे ग्राह्य धरला जाणार नाही. निवड व कार्यपद्धती, उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रावरून 12वी पदवी, पदव्युत्तर, पदविका, D.Ed. B.Ed. संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, त्यांना मिळालेल्या गुणानुसार तसेच विधवा, अनाथ, जात, प्रवर्ग इत्यादींसाठी त्यांचे प्रमाणपत्रावरून मिळालेल्या एकूण गुणांनुसार गुणाक्रमाने पात्र उमेदवारांची नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रातील रिक्त पदांच्या संस्थेनुसार निवड करण्यात येणार आहे. या पदासाठी कुठलीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. त्यानंतर उमेदवाराला आपल्या अर्जामध्ये काही अपेक्षित तक्रार करायचा असल्यास अर्ज सादर केल्यानंतर 10 दिवसाच्या आत तुम्हाला त्याबद्दल तक्रार नोंदवायची आहे आणि अंतिम निवड झालेल्या उमेदवारांनाच निवडीबाबत कळविण्यात येणार आहे. निवड प्रक्रिया, निवड झालेल्या उमेदवारांना सर्व अटी व शर्ती मान्य असल्यास 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर करारनामा करून देणे बंधनकारक राहणार आहे. अंगणवाडी मदतनीस यांना मानधन वेळोवेळी करण्यात आलेली वाढ नियमानुसार अनुदेय राहील. मानधन व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे भत्ते, सवलती अनुदेय नाही. संबंधित शहरातील अंतिम निवड यादी जाहीर झाल्यानंतर गुणक्रमाने मदतनीस यांची निवड करण्यात येणार आहे. गुणक्रमानुसार अंगणवाडी केंद्र देण्यात येईल. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना त्या ठिकाणी कोणत्याही अंगणवाडी केंद्रावर काम करावे लागेल. उमेदवाराची एकदा नियुक्ती झाल्यावर कोणत्याही परिस्थितीत त्याची इतर ठिकाणी बदली करता येणार नाही. तसेच त्याचे निवासस्थानापासून नियुक्ती देण्यात आलेल्या ठिकाणापर्यंत कोणत्याही प्रवास भत्ता अनुदेय राहणार नाही. त्याचप्रमाणे नियुक्ती झालेल्या ठिकाणी सतत गैरहजर राहिल्यास त्याची नियुक्ती पण खंडित करण्यात येऊ शकते. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपूर्वी विहित नमुन्यात करारनामा करून देणे बंधनकारक राहील.
प्रतीक्षा यादी एकूण प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारावर उमेदवारांची प्रतीक्षा यादी ठेवण्यात येणार आहे. नियुक्ती दिल्यापासून 30 दिवसाच्या मध्ये उमेदवाराला तिथे रुजू न झाल्यास त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येऊ शकते आणि त्या उमेदवाराच्या नंतर ज्या उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये आहेत त्यांना त्या पदावर नियुक्त करण्यात येणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. अपील मदतनीस या पदावरील घोषित निवडी संदर्भात कोणत्याही उमेदवाराला कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास 30 दिवसांमध्ये विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास नागपूर विभाग यांच्याकडे तक्रार करता येणार आहे. सेवा समाप्तीसाठी वयाची अट 60 वर्षापर्यंत तुम्ही या पदावर कार्यरत राहू शकता. पत्रव्यवहार भरती प्रक्रियेसंबंधी अर्जदारास कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. सर्व सूचना जाहिरातीतील सूचना कार्यालयातील नोटीस बोर्डवरच लावण्यात येणार आहे. सदर भरती प्रक्रिया महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक 30 जानेवारी 2025 अन्वये राबवण्यात येणार असून निवड व नियुक्ती गुणवत्ता यादीनुसार करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये तसेच कोणाशी आर्थिक व्यवहार करू नये. कोणी व्यक्ती नोकरी लावून देण्याच्या बाह्याने पैशाची मागणी करीत असल्यास तात्काळ पोलिसांना संपर्क करायचा आहे. भरती प्रक्रियेबद्दल वेळापत्रके अर्ज करण्याचा दिनांक 7 फेब्रुवारी 2025 ते 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि हा अर्ज तुम्हाला फक्त ऑफलाईन स्वरूपातच करायचा आहे. त्याचा पत्ता इथे दिलेला आहे, त्यावर तुम्ही करू शकता. बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प गडचिरोली शासकीय संकुल बॅरेक नंबर 1 जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ कॉम्प्लेक्स परिसर गडचिरोली हा पत्ता आहे. या पत्त्यावर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी 3 तारखेला 3 मार्च 2025 ला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अपेक्षा किंवा तक्रार तुम्हाला 7/3/2025 ते 17/3/2025 पर्यंतच करता येणार आहे. आणि शेवटी तुमची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी दिनांक 18 मार्च 2025 ला लागणार आहे. ऑफलाईन फॉर्म तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून हा फॉर्म भरायचा आहे.